पाण्याची कमतरता. मॉन्टीला आपली सायकल खूप प्यारी होती. तो रोज आपली सायकल धुवून मस्त चमकवायचा. आणि आज मॉन्टी आपली सायकल धुवायला सोसायटी पार्कमध्ये आला. मॉन्टीने सोसायटीच्या नळाला आपला पाईप जोडला आणि सायकल अगदी रगडून धुवायला लागला. आज तर माझी सायकल धुतली पण जाईल आणि आई रागवणार पण नाही, कारण आज तर मी सायकल घराच्या बाहेर येऊन धुतोय. स्टॅप सारखा चालू होता, ज्यामुळे खूप सारं पाणी वाहून जाऊन त्या पार्कमध्ये जमा झालं. थोड्या वेळाने सोसायटी पार्कमध्येही गट्टू चिंकी खेळायला आले आणि त्यांना बघून मॉन्टीला मस्ती करावीशी वाटली. हे गट्टू, इकडे बघ. गट्टूने जसा मॉन्टीचा आवाज ऐकून पाठीमागे पाहिलं तर मॉन्टीने पाईपची पिचकारी करून त्याला भिजवायला सुरुवात केली. मॉन्टी, मॉन्टी थांब, नाहीतर मी आईला तुझं नाव सांगेल. मॉन्टी तरीही थांबला नाही. अजूनही मॉन्टी भरपूर सारं पाणी वाया घालवत होता. चिंकीला राग आला आणि म्हणून ती मॉन्टीकडून पाईप घ्यायला पुढे आली, पण ती सुद्धा त्या पाण्याच्या चिखलात पडली आणि चिंकीला बघून मॉन्टी अजूनच जोरात हसू लागला. मॉन्टी, नळ बंद कर. बघ, तुझ्यामुळे गार्डन मध्ये चिखल झालाय. चिंकी, या उन्हाळी वातावरणात मला पाण्यासोबत खेळायला खूप मजा येते. घ्या घ्या, अजून घ्या. तुम्ही लोक सुद्धा यात मस्ती करून घ्या. आणि हे बोलून मॉन्टी गट्टू चिंकीवर सतत त्या पाण्याची पिचकारी मारू लागला. गट्टूने चिडून मॉन्टीच्या हातून तो पाईप जोरात आवळून धरला, ज्यामुळे पाण्याचं प्रेशर वाढू लागलं आणि अचानक टॅबला लावलेला पाईप फुटून निघाला आणि खूप जोरात पाणी वाहायला लागलं. हे पाहून मॉन्टी घाबरला आणि तो तिथून पळून गेला. हा, मॉन्टी तर पळून गेला. चल आपणही जाऊया, नाहीतर सगळ्यांना वाटेल गार्डन मध्ये चिखल आपणच केलाय. हो, तू बरोबर बोलतोयस. चल जाऊया. गट्टू चिंकी आपल्या घराकडे धावले आणि सोसायटीच्या मेन टँक मधील पूर्ण पाणी सायकल आणि मॉन्टीच्या मस्तीमुळे सगळं वाहून गेलं. हे काय करून ठेवलंय तुम्हा दोघांनी? खेळायला गेलेलात की आंघोळीला? आई काही न बोलता रागवून आत गेली आणि गट्टू चिंकीला टॉवेल घेऊन आली. हे घ्या, आधी स्वच्छ व्हा, मग घराच्या आत या, समजलं? गट्टू चिंकीने स्वतःला टॉवेलने साफ केलं आणि घरामध्ये जाऊन आपले ओले झालेले कपडे बदलले. थोड्या वेळानं आईनं पाहिलं की किचनमध्ये पाणी येणं बंद झालंय. अरे, हे काय झालं? स्वयंपाकघरात पाणी येत नाहीये. आता काय होईल? तेवढ्यात बाबाही बाथरूम मधून बाहेर येऊन आईला विचारू लागले, अरे पाणी का बंद झालं? मी आत्ताच आंघोळीला सुरुवात केली होती. आता हा साबण कसा काढू? गट्टू चिंकी बाबांना असं साबणाच्या फेसात गुंडाळलेले पाहून हसू लागतात. अजिबात हसायचं नाही दोघांनी. स्वयंपाकघरातही पाणी येत नाहीये. सोसायटी ग्रुपमध्ये विचारते, सगळ्यांचं पाणी गेलंय की आपलंच? आई, ग्रुपमध्ये विचारायची गरज नाहीये, कारण सोसायटीची टाकी पूर्ण रिकामी झालीये. काय? हे काय बोलतोयस तू? हो आई, गट्टू बरोबर बोलतोय. मॉन्टीने सोसायटीच्या मुख्य टाकीच्या नळाने आपली सायकल धुण्याच्या नादात सगळं पाणी वाया घालवलं. आम्हालाही त्यानेच भिजवलं. अरे मी काय करू? थोडंसं पाणी असेल ना घरात. आता टॉवेलने अंग पुसून घ्या. मी सोसायटी सेक्रेटरींना फोन करून बघते ह्या संदर्भात. ह्या मॉन्टीच्या खोड्या तर वाढतच चालल्यात. आई फोन लावायला गेली आणि गट्टू चिंकीने बाबांना टॉवेल आणून दिला. बाबा, आज तर तुम्ही पाण्याशिवाय आंघोळ करण्याचा एक नवीन रेकॉर्ड केलाय. टॉवेल द्या मुलांनो, ही मजेची वेळ नाहीये. पाणी संपणं खूप सिरियस प्रॉब्लेम आहे. बाबा टॉवेल घेऊन बाथरूम मध्ये गेले. इकडे आईने सेक्रेटरींना फोन लावला. हॅलो सेक्रेटरी साहेब, मुख्य टाकीतलं पाणी खरंच संपलंय का? हो, कुणीतरी सोसायटीच्या टॅपला खुला सोडला आहे, ज्यामुळे सगळा टँक खाली झालाय. आता काय होईल? पाण्याशिवाय तर अवघड आहे सगळं. गट्टूला खूप तहान लागली होती. त्याने जाऊन जसं फिल्टरमधून पाणी काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा फिल्टरमधूनही अर्धा ग्लासच पाणी बाहेर आलं. अरे देवा, अर्ध्या ग्लास पाण्याने तर माझी तहान नाही भागणार. आई, मला अजून पाणी प्यायचंय. आता तर घरात अजिबात पाणी नाहीये. मी तुम्हा दोघांना म्हटलं होतं की फिल्टरमधून पाणी भरून फ्रीजमध्ये ठेवून या, पण नाही, तुम्ही दोघांनी माझं ऐकलं नाही आणि खेळायला गेलात. आता असंच तहानलेलं राहावं लागेल. गट्टू,
आई जे म्हणतीये ते कर बरं, नाहीतर जर ती नाराज झाली तर नाश्ताही मिळणार नाही. गट्टूने नाश्त्याचं नाव ऐकून पाण्याचा हट्ट सोडला. बाबा सुद्धा सोसायटी ग्रुपमध्ये पुन्हा पुन्हा पाण्याचा अपडेट घेत होते. सगळी लोक पाण्याशिवाय वैतागलीत. असं वाटतंय आता सोसायटीत एक टँकर मागवावा लागेल. हो, टँकर आला तर प्रश्नच मिटला. चला, जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत नाश्ता करून घेऊया. बरं झालं मी सकाळी नाश्ता बनवला होता. हो आई, पोटात कावळे ओरडतायत. एवढं बोलून चिंकीने झटकन टेबलवर ठेवलेल्या सँडविचचा बाईट घेतला. पण एवढ्यातच तिच्या तोंडाची आग होऊ लागली. अरे अरे, काय झालं बाळा? बाबा, मी चुकून मिरची खाल्ली. ओहो, पाणी आणा लवकर. पाणी कुठून आणू? घरात तर थेंबरही पाणी नाहीये. आई, आई खूप तिखट लागलाय ग. थांब बाळा, मी काहीतरी करते. आई लगेच किचनमध्ये जाऊन साखर घेऊन आली आणि चिंकीच्या तोंडात टाकली. आणि थोड्या वेळाने चिंकीच्या तोंडाची आग होणं थांबलं. अरे देवा, पाण्याशिवाय 1 मिनिट राहायचं सुद्धा अवघड आहे. माहित नाही पूर्ण दिवस कसा जाणार आहे. अरे चिंता करू नका. सोसायटीतल्या सगळ्या लोकांनी मिळून टँकर मागवला आहे. आत्ता ग्रुपवर मेसेज होता. अरे वा, कधी येणार आहे टँकर? संध्याकाळी 4ला येईल. रेडी राहा मुलांनो. ज्या घरात जेवढे मेंबर्स असतील त्यांना तेवढंच पाणी मिळेल. म्हणजे आपल्याला 4 बादल्या पाणी साठवायचंय. पण गट्टू चिंकी कसे उचलतील बादली? नाही आई, आमच्या वाट्याचं पाणी आम्ही टँकर मधून नक्की भरून आणू. ये! अरे ही काय मजा नाहीये. एवढी मोठी बादली कशी उचलणार आहात दोघं? काळजी करू नकोस आई, आमच्याकडे एक कल्पना आहे. यानंतर चिंकी आतमध्ये जाऊन 2 छोट्या बादल्या घेऊन आली आणि म्हणाली, मी आणि गट्टू आमची मोठी बादली ह्या छोट्या बादल्यांनी भरू, पण आमच्या वाटेचं पाणी आम्ही स्वतःच साठवू. आई, वा मुलांनो, चला चला, टँकर येईलच. गट्टू, चिंकी, आई बाबा सगळे आपापल्या बादल्या घेऊन सोसायटीच्या गार्डनमध्ये पोहोचले. आणि जसा टँकर आला तेव्हा गट्टू चिंकीने आपल्या बादल्या फुल करून घेतल्या आणि बादल्या बाजूला ठेवून आईबाबांना मदत करायला गेले. आणि तेवढ्यात तिथे मॉन्टी सुद्धा आपली बादली घेऊन येतो. अरे, ही लाईन तर खूप मोठी आहे. एक काम करतो, गट्टू आणि माझी बकेट सेम कलरची आहे, तर ती एक्सचेंज करतो. आणि हीच संधी बघून मॉन्टीने गट्टूची भरलेली बादली एक्सचेंज केली. अगं चिंकी, हे बघ, माझी बादली रिकामी कशी झाली? अशी कशी रिकामी झाली गट्टू? तुझी बादली तुटलेली होती का? नाही चिंकी, मी आणण्याआधी बघितली होती. मला असं वाटतंय की हे मॉन्टीने केलंय. तोच तुझी बादली घेऊन पळून गेला असेल. ह्या मॉन्टीला तर ना मी अजिबात सोडणार नाहीये. सोड ना गट्टू, तू परत भर बादली. आज समजलं की पाण्याचा एक एक थेंब किती कष्टाने मिळतो. हो गट्टू, आज पाणी भरल्यावर समजलं की पाणी वाया घालवू नये. आई बाबा मुलांचं हे बोलणं ऐकून खुश झाले. चला, आज पाण्याच्या अभावाने पाण्याची किंमत समजली मुलांना. हा, आणि ते बघ, गट्टू आपल्या बादलीतनं किती विचारपूर्वक पाणी वापरतोय. सगळे आपापल्या बादल्या घेऊन घरी गेले. घरी जाऊन गट्टूच्या बादलीतनं थोडंसं बाबांनी पाणी घेऊन आपल्या तोंडावर पाणी उडवत म्हणाले, ओहो, खूप गरमी आहे आज. तेवढ्यात गट्टू रागावून म्हणाला, बाबा, तुम्ही माझं पाणी वाया नका घालवू. हे आपल्याला उद्यापर्यंत पुरवायचंय. हे पाहून तिघेही गट्टूकडे बघून हसू लागले. बत्ती गुल. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या आणि सुट्ट्यांमध्ये गट्टू चिंकी पोहोचतात आपल्या आजी आजोबांच्या घरी. आजी आजोबांना भेटून गट्टू चिंकी खूप खुश होते. गट्टू चिंकी, तुम्ही किती दिवसांनी गावी आलात? सांगा बरं, कसं वाटतंय तुम्हाला? खूप मस्त आजोबा, गावची गोष्टच वेगळी आहे. हो, आणि मी आजीच्या हातचं जेवायला सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे, कारण जगात भारी तीच मस्त आहे. चला मग मुलांनो, जेवण तयार आहे बरं का? रात्र झाली होती
आणि गट्टू चिंकीसाठी आजीनं त्यांच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. वा आजी, तू आमच्यासाठी किती पदार्थ बनवलेस ग. हो रे गट्टू, फक्त तुमच्यासाठी बरं. सकाळपासून मी तुमच्या आवडीचा स्वयंपाक करण्याच्या तयारीत होते. पाहिलेत गट्टू चिंकी, आजी केवढं प्रेम करते तुमच्यावर. हो बाबा. या गट्टू चिंकी, सगळे खाली बसून जेवूया. खरी मजा त्यातच आहे. मग सगळेजण जमिनीवरती बसतात आणि आजी आणि आई सगळ्यांना जेवण वाढू लागते. पण तेवढ्यात अचानक लाईट्स जातात. हे काय झालं? आई, बाबा, मला अंधाराची भीती वाटते. अरे अरे, शांत हो गट्टू. वाटतंय बत्ती गुल झाली. काय? याचा काय अर्थ आजोबा? चिंकी बेटा, लाईट्स गेले आहेत. इथे गावात असं नेहमी होतं. पण आता आपण अंधारात कसं जेवायचं? थांबा, माझ्याकडे एक आयडिया आहे. मी आत्ता आलो. मग आजोबा जातात आणि काही टॉर्च लाईट्स घेऊन येतात. ते टॉर्च लाईट लावून मध्ये चालू करून ठेवतात. अरे वा, ही तर कमाल आयडिया आजोबा. हे तर अगदी कॅन्डल लाईट डिनर सारखं आहे. नाही नाही गट्टू, अगदी टॉर्च लाईट डिनर सारखं. मुलांच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. मग आजी गट्टू चिंकीला गरम गरम जेवायला वाढते. आजी, जेवण खरंच खूप मस्त झालंय. हो, मजा आली. गट्टू चिंकी, लवकर लवकर आपलं जेवण संपवा. मग आपण टॉर्च लाईट घेऊन बाहेर फिरायला जाऊ. मी तर रोज जेवण करून फिरायला जातो. काय? अरे वा, मग तर आम्ही फिरायला येतो. हो हो, खूप मजा येईल. आपण कुठे फिरायला जातोय आजोबा? मुलांनो, आपण शेतापर्यंत जाऊया. आणि माहितीये, शेताच्या पलीकडे जो बगीचा आहे ना, तिथे खूप सारे काजवे आहेत. तिथे तुम्हाला खूप छान वाटेल. काय खरंच? मग तर आम्ही लगेच जेवण संपवतो. बाबा, तुम्ही येताय आमच्या सोबत? नाही नाही गट्टू, मी खूप थकलोय. आता मी आराम करेन. मुलांनो, तुमचे बाबा तर माझ्या आधीच थकतात. त्यांना राहू दे, आपण सगळे जाऊ. आजोबांच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. गट्टू चिंकी पटापट जेवण करतात आणि आपली आपली एक टॉर्च घेऊन आजोबांसोबत फिरायला निघून जातात. चला गट्टू चिंकी, आपल्याला तिकडे जायचंय. शेताचा रस्ता तिकडे आहे. आणि जरा सांभाळून चाला. इथे तर कितीतरी झाडं आहेत. आमच्या कॉलनीमध्ये खूप कमी झाडं लावतात आजोबा. ती सुद्धा फक्त गार्डन मध्ये. शहरामध्ये फक्त बिल्डिंगच बिल्डिंग असतात. हो गट्टू, बरोबर बोललास. आणि बघ, इथे कितीतरी चांदणं दिसतंय. ते सुद्धा अगदी स्वच्छ. ते बघ, चंद्र सुद्धा किती सुंदर दिसतोय. हो मुलांनो, इथे एवढं आकाश स्वच्छ दिसतं कारण इथे शहरा एवढं पोल्युशन नसतं. बघा, शेत सुरू झालंय, तर तुम्ही या छोट्या गल्ल्यांमधनं जरा सांभाळून चाला. हो आजोबा, आता मी एकदम पुढे जाऊन तुम्हाला आणि चिंकीला लीड करेन. तुम्ही दोघं माझ्या मागे या. ठीक आहे गट्टू, पण जरा सांभाळून चल. हो हो, मी सांभाळूनच चालतोय चिंकी. गट्टू टॉर्च घेऊन पुढे पुढे चालला होता की तेवढ्यात पुढे त्याला झाडांमधून काहीतरी हालचाल जाणवते. आणि तो जसा टॉर्च तिकडे फिरवतो, तेवढ्यात त्याला तिथे कुठल्या तरी जनावराचे चमकणारे डोळे दिसतात. त्यांना पाहून गट्टू खूप जास्त घाबरतो आणि ओरडतच पाठीमागे धावत जातो. वाचवा, वाचवा, सिंह वाचवा, शेतात सिंह आहे. काय? सिंह? कुठे? अरे गट्टू, अरे इथे सिंह कसा असेल? आजोबा लगेचच पुढे जाऊन झाडांमध्ये टॉर्च टाकून पाहून निघतात. तर त्यांना तिथे एक मांजर दिसते. अरे गट्टू, कुठे पळालास तू? ही एक मांजर आहे, सिंह नाही. परत ये. चिंकीचा आवाज ऐकून गट्टू घाबरत घाबरत परत येतो. काय? मांजर? हो हो गट्टू, ती मांजर होती. आत्ताच इथून पळाली. काय तू सुद्धा? गट्टू बाळा, हे शेत आहे, जंगल नाही. इथे कुठे सिंह येणार आहे? सॉरी आजोबा, ते मी अचानक मांजरीचे डोळे बघून घाबरून गेलो. काही हरकत नाही. चला पुढे जाऊया.
आता आपल्याला तिथे जायचंय जिथे तुम्हाला खूप सारे काजवे दिसतील. हो चला आजोबा, आपण लवकर तिथे जाऊ. मग गट्टू, चिंकी आणि आजोबा पुढे जातात. थोडा वेळ चालल्यानंतर शेत संपतं आणि ते एका सुंदरशा बगीच्यात पोहोचतात. तिथे खूप सारे काजवे होते आणि त्यांच्यामुळे बगीचा खूप सुंदर दिसत होता. वाव, इथे कितीतरी काजवे आहेत. त्यांच्यामुळे ही बाग सुंदर दिसतीये. खरंच चिंकी, हे तर अगदी गोष्टीसारखं वाटतंय, जसं गोष्टीच्या पुस्तकात असतं. मुलांनो, ही गावातली सगळ्यात सुंदर जागा आहे. मी तर बऱ्याचदा इथे फिरायला येतो. इथे केवढी शांतता आहे. हो आजोबा, मी आजपर्यंत इतकी सुंदर जागा पाहिलीच नाही. गट्टू, चिंकी तिथेच बगीच्यामध्ये गवतावर बसतात आणि अतिशय लक्षपूर्वक त्या काजव्यांना पाहतात. काही काजवे येऊन चिंकीच्या खांद्यावर बसतात. चिंकी, तुझ्या खांद्यावर बघ, काजवा आहे. आणि तुझ्या डोक्यावर गट्टू, बघ तुझं डोकं सुद्धा चमकायला लागलंय. चला गट्टू, चिंकी, आता घरी जाऊया. तुमचे आई बाबा आणि आजी तुमची वाट पाहत असतील. ओके आजोबा. आणि आजोबा, माहितीये, जेव्हा मी घरी परत जाईल ना, तेव्हा मी या बागेचं खूप छान चित्र काढेन. हो, मी सुद्धा गट्टू. आणि मी तुला, मला आणि आजोबांना इथे बसलेलं दाखवण्याचा प्रयत्न करेन. अरे वा मुलांनो, तुम्ही दोघं तर खूपच क्रिएटिव्ह आहात. मला सुद्धा तुमच्या पेंटिंगचे फोटो पाठवा. गट्टू, चिंकी आणि आजोबा असेच गप्पा मारत पुन्हा आपल्या घरी पोहोचतात. पण अजूनही लाईट्स आलेले नव्हते. हे काय, अजूनही घरात अंधार आहे आजोबा. आता आपण बिना पंख्याचं कसं झोपायचं? गट्टू, चिंकी, तुम्ही काळजी करू नका. जेव्हा तुम्ही शेतात फिरायला गेला होतात तेव्हा मी, आईनं आणि तुमच्या आईनं मिळून गच्चीत गाद्या घातल्यात. आज सगळे गच्चीत झोपूया. काय, गच्चीवर? हो चिंकी बाळा, गच्चीवर खूप छान वारं सुटलंय. आपल्याला अजिबात गरम होणार नाही. वाव, चला मग सगळे गच्चीवर जाऊया. आपण सगळे एकत्र झोपलो तर किती मजा येईल. सगळेजण गच्चीवर पोहोचतात आणि गट्टू, चिंकी लगेचच एका गादीवर झोपतात. वाव, किती मस्त वाटतंय इथे. मी तर ह्या गादीवर झोपणार आहे. आणि मी ह्या. आई बाबा आणि आजी आजोबा सुद्धा येऊन गादीवर बसतात आणि सगळेजण खूप साऱ्या गप्पा मारू लागतात. गट्टू, चिंकी सुद्धा पडून गप्पा ऐकू लागतात. त्यांना सगळ्यांसोबत खूप छान वाटत होतं. अशात त्यांचा डोळा केव्हा लागतो त्यांचं त्यांनाच कळत नाही आणि दोघेही बत्ती गुल होऊन सुद्धा आरामात झोपतात. गट्टू आणि चिंकीचा ब्लँकेट फोर्ट. गट्टू आणि चिंकीची हिवाळ्याची सुट्टी सुरू होती. रोज सारखेच ते आजही बॅडमिंटन खेळायला घराबाहेर पडत होते. पण आई अचानक त्यांना थांबवते. गट्टू, चिंकी, आज घरीच बसून खेळा. बाहेर खूप थंडी आहे. बाहेर गेलात तर आजारी पडाल. पण आई, पण बिण काही नाही. जे सांगितलंय तेच करायचं. गट्टू आणि चिंकीच्या चेहऱ्यावर दुःख पसरतं. आता त्यांना समजत नाही की आता करावं तरी काय. मग आई तिथे येऊन टीव्ही ऑन करते. टीव्हीवरती आर्ट अँड क्राफ्टचा शो सुरू होता. गट्टू, चिंकी, तुम्ही दोघं टीव्ही बघा. तोपर्यंत मी तुमच्यासाठी गरमागरम नूडल्स आणते. वाव आई, टीव्ही आणि नूडल्स, आज तर खूप मजा येईल. गट्टू आणि चिंकीच्या चेहऱ्यावरचं हास्य पुन्हा परततं आणि ते पुन्हा मजेने टीव्ही पाहू लागतात. मुलांनो, आज आपण शिकणार आहोत ब्लँकेट फोर्ट बनवायला. आणि हे बनवायला आपल्याला हवा आहे एक सोफा, काही ब्लँकेट्स आणि काही उशा. हे डेकोरेट करण्यासाठी तुम्ही थोडी खेळणी आणि लाईट्सचा वापर करू शकता. गट्टू आणि चिंकीने टीव्ही पाहायला सुरुवात केलीच होती की अचानक लाईट्स जातात. त्यांचा पूर्ण उत्साह थंड होऊन जातो. मग आई त्यांच्यासाठी गरमागरम नूडल्स घेऊन येते. गट्टू आणि चिंकी, नूडल्स तयार आहेत. नाही आई, मला नाही खायचेत नूडल्स. मलाही नाही. पण का? आम्ही विचार केलेला की आम्ही टीव्ही आणि नूडल्स याची एकत्र मजा घेऊ, पण आमचा सगळा प्लॅन खराब झाला. अरे, हे काय बोलणं झालं? नूडल्सचा टीव्हीशी काय संबंध आहे आई? तुला नाही कळणार. गट्टू आणि चिंकी वैतागून एका कोपऱ्यात बसतात. आता ते बाहेर जाऊ शकत नव्हते, ना घरात बसून टीव्ही पाहू शकत होते.
की तेवढ्यात चिंकीच्या डोक्यात एक आयडिया येते. गट्टू, आपण ब्लँकेटचा किल्ला बनवायचा. टीव्हीवर दाखवलेला तोच ना? हो, तोच. पण आपल्या एकट्याला नाही बनवता येणार. आणि तेवढ्यात तिथे आई येते. एकटं बनवण्याची गरजच नाहीये, कारण ब्लँकेटचा किल्ला बनवण्यासाठी मी तुमची मदत करेल. ये गट्टू, चिंकी आणि आई ब्लँकेट फोर्ट बनवायला सुरू करतात. मग त्या मधोमध एका लॅम्पला सेट करतात. त्या दरम्यान गट्टू 2 उषा आणि चिंकी एक ब्लँकेट घेऊन येते. आई, सगळ्यात आधी आपण हे ब्लँकेट सोफा आणि लॅम्पवर नीट सेट करू. ठीक आहे, तुम्ही दोघं हे ब्लँकेट त्या बाजूने धरा आणि मी ह्या बाजूने पकडते. ठीक आहे? अगदी काही मिनिटात ब्लँकेट सेट होतं. सगळ्यांना वाटतं की अर्ध काम झालं, पण अचानक ब्लँकेट हळूहळू सोफ्यावरून खाली पडू लागतं आणि थोड्याच वेळात पूर्णच्या पूर्ण ब्लँकेट त्या लॅम्पवरती येऊन अडकतं. आई, आता काय करायचं? ही ब्लँकेट्स खूप जड आहेत मुलांनो. हे टिकण्यासाठी आपल्याला काहीतरी जड वस्तू पाहिजे. सगळ्यात जड तर आमचं शाळेचं दप्तर असतं आई. खरंच. मग चला, आपापली दप्तरं आणा बघू. आता तुमच्या दप्तरांनीच ह्या ब्लँकेटला आपण टिकवून ठेवू. गट्टू आणि चिंकी आपापले स्कूल बॅग्स घेऊन येतात. तिघे मिळून पुन्हा ब्लँकेट सेट करतात आणि जेव्हा ब्लँकेट सेट होतं तर ते ब्लँकेट टिकवण्यासाठी गट्टू आणि चिंकी आपापल्या बॅग्स त्यावर ठेवतात. यावेळी ब्लँकेट घसरत नाही. आपला ब्लँकेटचा किल्ला तयार आहे. आता आपण हा छान सजवूया गट्टू. जर आपण ह्याला दिवाळीतल्या माळा लावल्या तर? मस्त कल्पना आहे, पण आता तर वीजच नाहीये. मग दिवाळीच्या माळा लागणार कशा? ओ नो, हे तर मी विसरलेच होते. काळजी करू नका मुलांनो, माझ्याकडे ह्याच्यावर छान उपाय आहे. आई तिथून निघून जाते आणि जेव्हा ती परत येते तेव्हा तिच्या हातात कॉकलाईट्सच्या 2 बाटल्या असतात. कॉकलाईटचा प्रकाश पाहून गट्टू आणि चिंकीच्या डोळ्यामध्ये एक चमक येते. वाव, हे तर खूपच मस्त लाईट्स आहे. सुंदर सुद्धा आणि कामाची सुद्धा, कारण ह्या बॅटरीवर चालतात. म्हणजे वीज असो वा नसो, लाईट तर नेहमीच लागणार. ओ वाव! गट्टू, चिंकी आणि आई ब्लँकेट फोर्टला डेकोरेट करायला सुरुवात करतात. सगळ्यात अगोदर आई फोर्टमध्ये एक गादी टाकते. त्यानंतर त्यात आई 2 उषा ठेवते आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी ठेवते कॉकलाईट्स. हे तर खूपच सुंदर दिसतंय, एखाद्या स्वप्नासारखं. मी माझा टेडी बिअर घेऊन येते. तो जर इथे असेल तर आपला किल्ला अजून छान दिसेल. आणि मी जातोय माझा स्पायडरमॅन घ्यायला. चिंकी झटकन जाऊन आपला टेडी बिअर घेऊन येते आणि तो दोन्ही उशांच्या मधोमध ठेवते. गट्टू आपला स्पायडरमॅन टेडी बिअर सोबत ठेवून देतो. आई, आता खूप भूक लागलीये. तू जे नूडल्स बनवले होते ते घेऊन ये ना प्लीज. ते नूडल्स, ते तर मी बंटी आणि हरीला दिले. आता तर घरी एकही पॅकेट नाहीये नूडल्सचं. ओ नो. मग तू आमच्यासाठी पिझ्झा बनवशील का? खूप दिवस झाले पिझ्झा खाल्ला नाही. बनवला असता, पण घरी चीज असायला हवं ना. मग आई, तू ना आमच्यासाठी सँडविच बनव. सँडविच सुद्धा नाही बनवता येणार कारण घरी ब्रेड नाहीये. ओ नो. 1 मिनिट, मी एक काम करते, तुमच्या दोघांसाठी पोळी भाजी बनवून आणते. ठीक आहे? नाही आई, पोळी भाजी नाही, आम्हाला काहीतरी मस्त खायचंय. गट्टू आणि चिंकीचा मूड पुन्हा खराब होऊ लागतो. मग त्यानंतर अचानक कोणीतरी दरवाजा ठोठावतं. बाबा आले वाटतं तुमचे. आई बाबांसाठी दरवाजा उघडते. दोघेही दबक्या पावलांनी ब्लँकेट फोर्ट पाशी जातात आणि त्याच्याच बाहेर उभे राहतात. काहीतरी मस्त खायला मिळालं असतं तर किती मजा आली असती. हो गट्टू, एकदम बरोबर बोलतोयस तू. गट्टू आणि चिंकीचं ते निरागस बोलणं ऐकून मनातल्या मनात बाबा हसू लागतात. सरप्राईज, सरप्राईज, सरप्राईज. गट्टू, चिंकी, हे पहा, तुमच्याकरता मी काय घेऊन आलोय ते. बाबांचा आवाज ऐकून गट्टू आणि चिंकी झटकन त्या ब्लँकेट फोर्ट मधून बाहेर येतात. बाबांच्या हातात 2 मोठे मोठे नूडल्सचे डबे होते. नूडल्स? तुम्ही आमच्यासाठी नूडल्स घेऊन आलात? हो, आणि तेही तुमच्या दोघांच्या फेवरेट चायनीज रेस्टॉरंट मधून. थँक्यू बाबा. अरे थँक्यू मला नाही, तुमच्या आईला म्हणा. तुमच्या आईनेच हे नूडल्स आणायला सांगितलं होतं मला. थँक्यू आई. तर हे सांगा मुलांनो,
तुमच्या ब्लँकेट फोर्टमध्ये मला थोडी जागा आहे का? हो बाबा, आमचा ब्लँकेटचा किल्ला खूप मोठा आहे. वाह, क्या बात है. गट्टू, चिंकी, आई आणि बाबा चौघेही मिळून नूडल्सचा आनंद घेतात, तेही ब्लँकेट फोर्टच्या आत. गट्टू, चिंकी, कासव पाहायचंय का? बाबा, आता ह्या ब्लँकेटच्या किल्ल्यात अजिबात जागा नाहीये. मग इथे ससा नाही येऊ शकत. अगं चिंकी बेटा, मी खऱ्या सशाबद्दल बोलत नाहीये. बाबा कॉकलाइट्स बंद करून आपल्या मोबाईलचा फ्लॅशलाईट ऑन करतात आणि आपल्या हातांनी सशाची सावली बनवतात. वाव! तसा मला हत्ती सुद्धा बनवता येतो. हो हो, बनवा ना बाबा. मग बाबा आपल्या हातांना असं काही वळवतात की एका हत्तीची सावली दिसू लागते. त्यानंतर बाबा सांबार, मोर आणि बकरीची सुद्धा सावली बनवतात आणि मग अचानक लाईट्स पुन्हा येतात. मुलांनो, वीज आलीये. तुम्हाला टीव्ही तर नाही ना बघायचा? नाही आई, जी मजा ह्या ब्लँकेटच्या किल्ल्यामध्ये आहे ती टीव्ही मध्ये कुठे? मी तर संपूर्ण हिवाळा ह्या ब्लँकेटच्या किल्ल्यात राहणार आहे. गट्टूचं बोलणं ऐकून सगळे खळखळून हसू लागतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.